पहा इकडे लक्ष द्या, आपल्याकडे हे ना 24 त्रिकोण आहेत. ठीक आहे, तर हे किती त्रिकोण आहेत? हे आहेत एकूण 24 त्रिकोण. आपण यांना मोजून सुद्धा घेऊया नंतर. आणि आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? आपण भागाकार ही संकल्पना पाहणार आहोत आणि भागाकार आणि गुणाकार ह्याचा काय संबंध आहे एकमेकांशी हे सुद्धा आपण आता बघणार आहोत. तर हे जे 24 ठोकळे आपल्याकडे आहेत यांना आपल्याला काय करायचंय? यांना आपल्याला 3 गटांमध्ये विभाजित करायचंय आणि आपल्याला त्याचं उत्तर काय येईल ते बघायचंय. म्हणजेच प्रत्येक गटामध्ये किती ठोकळे येतील बरं ते बघायचंय. तर कसं होईल आपण बघूया. हा झाला आपला पहिला गट आणि आपण इथे याला अशा प्रकारे रंगवून घेऊया. हा आपला पहिला गट झाला. त्यापुढे आपण बघूया, हा झाला आपला दुसरा गट. याला आपण अशा प्रकारे लिहूया. आणि हा झाला आपल्याकडे तिसरा गट. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी ह्यांना 3 गटांमध्ये विभाजित केलेलं आहे. आणि प्रत्येक गटामध्ये किती ठोकळे येतील बरं आपण मोजून घेऊया. तर हा झाला पहिला ठोकळा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा आणि हा आठवा. म्हणजे हे जे त्रिकोणी ठोकळे तुम्ही बघताय हे प्रत्येक गटामध्ये किती आहेत? प्रत्येक गटामध्ये 8 ठोकळे आहेत. म्हणजे ह्या पहिल्या गटात 8 आहेत, या दुसऱ्या गटात 8 आहेत आणि या तिसऱ्या गटात सुद्धा 8 आहेत. म्हणजे आपल्याला इथे उत्तर मिळालं 24/3 बरोबर किती? 24/3 बरोबर 8 हे उत्तर मिळालं. आता तुम्ही म्हणाल, अरे हे तर मला खूप ओळखीचं वाटतंय. म्हणजे असं मी गुणाकार करताना बघितलं होतं की जर आपण 3 गुणिले 8 केलं, म्हणजेच जर आपण असं बघितलं की एकूण 3 गटांमध्ये 8 8 8 असे ठोकळे आहेत, तर एकूण ठोकळे किती असतील? तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला 24 मिळेल. आणि अगदी बरोबर, तुम्ही एकदम योग्य विचार केलाय. तो म्हणजे आपण अशा प्रकारे गुणाकार जरी केला तरी आपल्याला त्याचं उत्तर 24 असं मिळेल. आणि हे तुम्ही 3च्या पाढ्यामध्ये सुद्धा बघितलं असेल. 3 8 24 हे सुद्धा तुम्ही 3च्या पाढ्यामध्ये बघितलं असेल. आणि याचाच जर आपण एका वेगळ्या प्रकारे विचार केला तर म्हणजे या 24 त्रिकोणी ठोकळ्यांना जर आपण 3-3च्या गटामध्ये विभाजित केलं तर समजा आपण इथे करून बघूया. तर सर्वप्रथम मी इथे हे खोडून घेतो जे आपण पहिले केलं होतं ते. आणि मी इथे काय करणार आहे, तर या 24 एकूण ठोकळ्यांना 3-3च्या गटांमध्ये विभाजित करणार आहे. म्हणजे तुम्ही बघा आता इथे जसं की हा आपल्याकडे झालेला पहिला गट आहे आणि याच्यामध्ये किती ठोकळे आहेत? 1 2 3. असंच मी जर या सगळ्या ठोकळ्यांना 3-3च्या गटांमध्ये विभाजित केला, जसं तुम्ही इथे बघू शकता, हा झाला दुसरा गट, हा झाला आपल्याकडे तिसरा गट, हा झाला आपल्याकडे चौथा गट, हा झाला आपल्याकडे पाचवा गट, हा झाला आपल्याकडे कितवा? 6वा गट. त्यापुढे आपल्याकडे हा एक आहे इकडचा, हा झाला 7वा आणि हा आपल्याकडे झाला 8वा गट. म्हणजेच या 24 ठोकळ्यांना जर मी 3-3च्या गटामध्ये विभाजित केलं तर आपल्याला तेच उत्तर मिळतं. म्हणजे आपल्याला इथे एकूण किती गट मिळतात? तर आपल्याला मिळतात 8 गट. आणि प्रत्येक गटामध्ये किती ठोकळे आहेत? तर 3-3 ठोकळे आहेत. म्हणजे 8 गुणिले 3 बरोबर सुद्धा आपल्याला उत्तर मिळतं 24. 8 त्रिक 24. आणि इथे आपण हे उलट्या प्रकारे करून बघितलं. आता ही संकल्पना आपण अजून एका प्रश्नातून बघूया. त्याच्यासाठी मी सर्वप्रथम हे पुन्हा सर्व खोडून घेतो आणि आपण बघूया. आता आपल्याला इथे काय प्रश्न विचारलाय? आपल्याला प्रश्न असा विचारलाय की हे जे 24 ठोकळे आहेत ना त्यांना आपल्याला एकूण 12 गटांमध्ये विभाजित करायचंय. तर किती उत्तर येईल आपल्याकडे? त्यांना जर 12च्या गटामध्ये विभाजित करायचं असेल तर सर्वप्रथम आपण असा विचार करू शकतो की हे एकूण 24 ठोकळे आहेत आणि हा यांचा झाला पहिला गट आणि हा झाला दुसरा गट. आणि या दोन्ही गटांमध्ये किती ठोकळे आहेत? तर दोन्ही गटांमध्ये आहेत 12-12 ठोकळे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि 12वा. म्हणजेच आपल्याला 12-12 ठोकळे असलेले 2 गट मिळाले. म्हणून आपल्याला 24/12 बरोबर किती उत्तर मिळालं? 2. आणि याचाच जर आपण पुन्हा उलट विचार केला तर आपण तो विचार अशा प्रकारे सुद्धा करू शकतो की आपण पुन्हा बघूया. हे जे 24 ठोकळे आहेत त्यांना मी एकूण 12 गटांमध्ये विभाजित करतो. म्हणजेच हा आपला पहिला गट झाला, हा झाला दुसरा गट, हा झाला तिसरा गट, हा झाला आपल्याकडे चौथा गट, हा झाला आपल्याकडे पाचवा,
हा झाला 6वा गट, हा झाला कितवा 7वा, नंतर हा झालेला आहे 8वा गट, त्यानंतर हा आहे 9वा गट, हा आहे 10वा, हा आहे 11वा आणि हा झाला आपल्याकडे 12वा. म्हणजे आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आपण या एकूण 24 ठोकळ्यांना 12 गटांमध्ये विभाजित केलं. तर आपल्याला प्रत्येक गटामध्ये किती ठोकळे मिळतात? आपल्याला प्रत्येक गटामध्ये 1 2 प्रत्येक गटामध्ये 2 ठोकळे मिळतात. म्हणजे आपण हे दोन्ही प्रकारे करून बघितलं. ते म्हणजे पहिलं म्हणजे आपण 24 ठोकळ्यांना एकूण 12-12च्या 2 गटांमध्ये विभाजित केलं आणि दुसरं म्हणजे आपण या एकूण 24 ठोकळ्यांना 12 गटांमध्ये विभाजित केलं आणि प्रत्येक गटात मिळाले 2-2 ठोकळे. आता यापुढे आपण हे सुद्धा पुसून घेऊया आणि आपण अजून 2 गणितं करूया. तर सर्वप्रथम आपल्याला काय बघायचं आहे, तर हे जे 24 ठोकळे आहेत ना, यांचा आपल्याला भागाकार करायचा आहे कशाबरोबर, तर तो म्हणजे आपल्याला 6 बरोबर भागाकार करून बघायचा आहे. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 24चा भागाकार किती बरोबर करून बघायचा आहे, तर तो म्हणजे आपल्याला 4 सोबत भागाकार करून बघायचा आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ ना आता इथे पॉज करा, म्हणजे थांबवा आणि हे स्वतः करून बघा आणि तुमच्या वहीमध्ये हे त्रिकोण असे त्रिकोणी ठोकळे काढून घ्या आणि त्यांना अशा प्रकारे 6 गटांमध्ये विभाजित करा, इकडे 4 गटात विभाजित करा आणि बघा की त्यांचं काय उत्तर येतंय. तर मी असं समजतो की तुम्ही हा व्हिडिओ इथे पॉज करून स्वतः सोडवून बघितलेला असेल आणि आता मी स्वतः सोडवून बघतो की 24/6 म्हणजे किती. आणि आपण इथे 6 गट करून बघूया. तर हा समजा झाला आपल्याकडे पहिला गट, हा आपल्याकडे झालेला आहे दुसरा गट आणि तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक गटामध्ये आपल्याकडे 1 2 3 4 4 ठोकळे येत आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण अजून एकदा बघूया. हा झालेला आहे तिसरा गट, त्यानंतर हा झाला आहे चौथा गट, हा झालेला आहे 5वा गट आणि हा आपल्याकडे झालेला आहे 6वा गट. म्हणजे आपण या 24 त्रिकोणी ठोकळ्यांचे 6 गट केलेले आहेत आणि प्रत्येक गटामध्ये आपल्याला किती ठोकळे मिळालेत? आपल्याला मिळालेले आहेत 4 त्रिकोणी ठोकळे. आणि तुम्ही म्हणाल की ह्याला आपण वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो आणि अगदी बरोबर, तुम्ही एकदम बरोबर विचार करत आहात. आपण त्यासाठी ह्याला परत इथे खोडून घेऊया आणि बघूया की आपण ह्याला कशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने करू शकतो. जर तुम्ही असं केलं असेल की या 24 ठोकळ्यांना 6-6च्या गटांमध्ये विभाजित केलं असेल, म्हणजेच कसं, तर हा झाला आहे तुमचा पहिला गट 6 ठोकळ्यांचा. म्हणजे इथे या गटात आलेले आहेत 6 ठोकळे, 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 ठोकळे एका गटात आलेले आहेत. त्यानंतर हा झालेला आहे समजा आपल्याकडे दुसरा गट आणि या गटात सुद्धा आपल्याकडे 1 2 3 4 5 6 ठोकळे आलेले आहेत. हा आपल्याकडे आहे समजा तिसरा गट, या गटात सुद्धा आपल्याकडे हे 6 ठोकळे आलेले आहेत आणि हा आपल्याकडे झालेला आहे समजा चौथा गट आणि ह्याच्यात सुद्धा 6 ठोकळे झालेले आहेत. तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की प्रत्येक गटामध्ये जर आपण 6-6 ठोकळे घेतले तर 24/6 आपल्याला पुन्हा तेच उत्तर मिळालं की आपले एकूण किती गट मिळाले. एकूण आपल्याला गट मिळाले 4. आणि ह्याच्या खालचा हा प्रश्न पण आपल्याला तेच तर विचारतोय की 24/4 बरोबर किती. म्हणजेच 24चे जर 4 गट केले 1 2 3 आणि 4 तर आपल्याला 24/4चं पण उत्तर किती मिळतं? आपल्याला मिळतं 6. म्हणजे प्रत्येक गटामध्ये 6 ठोकळे आले असं आपल्याला उत्तर मिळतं. तर आपण इथे सर्वप्रथम काय करून बघितलं होतं, आपण 24चे 6 गट केले होते तेव्हा प्रत्येक गटात 4-4 ठोकळे आले होते आणि दुसऱ्या वेळेला आपण 24चे 4-4 गटांमध्ये विभाजन केले, पहिला दुसरा तिसरा चौथा आणि प्रत्येक गटामध्ये 6-6 ठोकळे आपल्याला मिळाले. जसं की हा पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा असे आपल्याला 6-6-6-6-6 असे 24 ठोकळे एकूण मिळाले. त्यामुळे आपण 24/6 आणि 24/4 हे सुद्धा सोडवून बघितलेलं आहे.